वक्तव्य होता। याचा अर्थ त्यांनी इतर धर्मियांचा कधी द्वेष केला नाही, इतर भाषिकांचाही त्यांनी कधी द्वेष केला नाही। सगळ्यांना सोबत घेऊन जाऊनच त्यांनी आपलं आयुष्य पुढे घेऊन गेले। त्यामुळे बाळासाहेबांनी जे दिलेली शिकवण आहे ती शिकवण घेऊनच आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे। पण काही वेळेला परिणामांची पर्वा न करता बाळासाहेब वागत होते, त्याप्रमाणे परिणामांची पर्वा न करता सुद्धा आपल्याला पुढची वाटचाल करायला पाहिजे, एकजुटीने करायला पाहिजे। आणि बाळासाहेबांना जे काही त्यांना आपल्या मनाला प्रश्न विचारून की बाळासाहेबांना मनाला जे पटणार नाही ते आपण न करायला पाहिजे। बाळासाहेबांना हे आपण केलं तर आवडेल का, तेच आपल्याला करायला पाहिजे, अशा प्रकारची मला वाटते। आणि मला त्यासाठीच आम्ही आज बाळासाहेबांना आदरांजली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सामनामध्ये एक लिहिलेलं आहे, सोबत एक पोस्ट सुद्धा केलेली आहे बाळासाहेबांच्या आठवणींच्या संदर्भामध्ये। त्यांची जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की बाळासाहेबांनी सुद्धा मराठी माणसाच्या हितासाठी काही ठिकाणी लवचिकता घेतली होती। अशी लवचिकता जर मी घेतली तर ती माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नसेल तर मराठी माणसाच्या हितासाठी असेल। या लवचिकता या शब्दावरनं आता वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातात। नाही, तुम्ही लक्षात घ्या, मला आठवते आजही की बसताना तलावावरती पण बाळासाहेबांनी मीटिंग झाली होती। त्यावेळेला GM बनातवाला याच्यासोबत बाळासाहेब स्टेजवर गेले होते। त्यावेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला त्या घटना घडल्या। सन्मान्य मुरली देवरा साहेबांना सुद्धा त्यांनी महापौर बनायला मदत केली होती। आणि बाळासाहेबांनी जेवढे कठोर होते तेव्हा वेळेप्रसंगी ते सॉफ्ट पण व्हायचे। म्हणजे राजा हा मेणावूनी मऊ, पण वेळेप्रसंगी राजाहून कठोर असावा लागतो। आणि तसं बाळासाहेबांची भूमिका सदैव असायची, ती आपल्या पक्षाच्या हिताची असायची, पण त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन मराठी माणसांच्या हिताची असायची। आजही मला असं वाटतं की ज्यावेळेला बाबरी मशीदचा विषय आला होता त्यावेळेला आम्ही तर कारशिवेला गेलो होतो, त्यावेळेला BJPच्या सगळ्या लोकांनी हात वर केले होते। आणि त्यावेळेला सन्मान्य सुंदरलाल भंडारी साहेब होते। त्या भंडारी साहेबांनी त्यावेळेला आमचं कोणी नव्हतं अशा प्रकारची भाष्य केली होती। त्यावेळेला शिवसैनिक असेल असे ते बोलले होते। त्यावेळेला बाळासाहेब असे बोलले होते की जर माझा शिवसैनिक असेल तर त्याचा मला गर्व आहे। बाळासाहेबांनी त्यावेळेला कुठली परवा तमा बाळगली नव्हती। जी भूमिका आपली स्पष्ट आहे ती अत्यंत परखडपणे मांडली त्यांनी। आणि मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही। त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही, आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही। तीच भूमिका राज ठाकरे साहेबांची आहे। मग सध्याच्या राजकीय परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढायचा? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते। आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणी कधी कधी घेतात, आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। मुंबईमध्ये पण हीच भूमिका घेतली जाईल, मुंबईमध्ये पण ही लवचिक भूमिका घेतली जाईल, कारण तुम्ही काल असं म्हणाल की मराठी महापौर जर केला जाईल तर राज ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे, आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत असतो।